आपण आज सेकंड कन्सेप्ट पाहतोय अकाउंटिंगची, मनी मेजरमेंट. मनी मेजरमेंट, मनी म्हणजे पैसे, हे सर्वांना माहिती आहे. तर मनी मेजरमेंट म्हणजे पैशाच्या स्वरूपात व्यक्त होणारे. मनी मेजरमेंट ही सेकंड कन्सेप्ट आहे. व्हॉट इज मीन बाय मनी मेजरमेंट? ऑल ट्रान्झॅक्शन ऑफ द बिझनेस आर रेकॉर्डेड इन टर्म ऑफ मनी. जे व्यवहार आहेत होणारे, ते सगळे व्यवहार हे पैशाच्या स्वरूपात व्यक्त होणारे असले पाहिजे. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू, पैशाच्या बदल्यात पैसा हा व्यवहार होणार नाही. किंवा समजा तुम्ही 10 किलो धान्य घेतलं आणि त्याच्याऐवजी 10 लिटर दूध दिलं कुणाला तरी, म्हणजे एक्सचेंज होताना वस्तू एक्सचेंज झाली, तर ती वस्तू एक्सचेंज झाली तर त्याचं रेकॉर्डिंग अकाउंटिंग मध्ये होत नाही. पैशाच्या बदल्यात वस्तू आणि वस्तूच्या बदल्यामध्ये पैसा, म्हणजे ज्या काही अकाउंटिंगच्या टर्म्स आहेत, तर त्या टर्म्स मध्ये सगळ्यात महत्वाची टर्म म्हणजे ती पैशाच्या स्वरूपात व्यक्त होणारे व्यवहार असले पाहिजे. ऑल ट्रान्झॅक्शन्स ऑफ द बिझनेस आर रेकॉर्डेड इन टर्म्स ऑफ मनी. इट प्रोव्हाइड्स अ कॉमन युनिट ऑफ मेजरमेंट. त्यामुळे काय होतं, तर एक कॉमन युनिट दिलं जातं मेजरमेंटला. म्हणजे आता मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं की समजा तुम्ही 10 किलो गहू दिले आणि त्याच्या बदल्यामध्ये 10 लिटर दूध घेतलं. कारण की पूर्वी ज्या वेळेला पैसा अस्तित्वात नव्हता, करन्सी अस्तित्वात नव्हती, त्यावेळेला वस्तू विनिमय प्रक्रिया होती. वस्तू विनिमयामध्ये काय व्हायचं पूर्वीच्या काळामध्ये, तर ज्या व्यक्तीकडे जी वस्तू असेल तो व्यक्ती काय करायचा, ती वस्तू बाजारात घेऊन जायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये त्याला जी वस्तूची गरज असायची त्या वस्तू तो काय करायचा, खरेदी करायचा. परंतु मग त्यावेळेला जे व्हॅल्युएशन होतं ते व्हॅल्युएशन योग्य प्रकारे होत नव्हतं. का बरं? तर समजा एखाद्याकडे 10 किलो गहू आहे आणि त्याला जर 10 लिटर दुधाची आवश्यकता आहे, तर त्याने 10 किलो गहू दिले आणि 10 लिटर दूध घेतलं, म्हणजे गव्हाचा भाव आणि दुधाचा भाव हा सारखाच आहे का? तर नाहीये. तो दोन्ही वेगळ्या वेगळ्या, त्याची दोन्हीची व्हॅल्यू जी आहे ती वेगवेगळी आहे. परंतु गरजेनुसार, म्हणजे ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज असेल त्यानुसार वस्तूचा विनिमय व्हायचा. परंतु त्यामुळे काय व्हायचं, तर कुणावर तरी अन्याय व्हायचा. म्हणजे कुणाची तरी व्हॅल्युएबल गोष्ट जायची आणि त्याला त्याच्या बदल्यामध्ये कमी व्हॅल्यूची गोष्ट घ्यावी लागायची, पण ती त्याची गरज असायची त्यामुळे तो ती घ्यायचा. पण जेव्हापासून करन्सी अस्तित्वात आली, पैसा अस्तित्वात आला, चलन अस्तित्वात आलं, तेव्हापासून काय केलं गेलं, तर हे कॉमन युनिट आहे मेजरमेंटचं. त्यामध्ये आपण कुठलीही गोष्ट मोजू शकतो पैशाच्या स्वरूपामध्ये. पैशाच्या स्वरूपामध्ये तिचं काउंटिंग होऊ शकतं, त्यामुळे कुणावरही अन्याय होत नाही. हे एक कॉमन युनिट आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. मार्केट कंडिशन्स, टेक्नॉलॉजिकल चेंजेस अँड the efficiency of management would not be disclosed in the account. म्हणजे अकाउंट मध्ये काय दाखवलं जात नाही, तर मार्केटच्या कंडिशन्स असतील, म्हणजे बाजारपेठेची जी कंडिशन असेल ती आपल्याला अकाउंट मध्ये लिहिता येत नाही. टेक्नॉलॉजिकल काही चेंजेस झाले किंवा मॅनेजमेंट किंवा कोणतेही वर्कर त्यांची इफिशियन्सी कशी आहे ते आपल्याला अकाउंटच्या टर्म मध्ये लिहिता येत नाही. म्हणजे पैशाच्या स्वरूपात ज्या गोष्टी व्यक्त होऊ शकतात त्याच फक्त आपण अकाउंट मध्ये रेकॉर्ड करू शकतो. बाकी इतर गोष्टी आपण अकाउंट मध्ये रेकॉर्ड करू शकत नाही. मनी मेजरमेंट म्हणजे पैशाच्या स्वरूपात व्यक्त होणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याच फक्त अकाउंटिंग मध्ये लिहिल्या जातात किंवा त्यांचंच फक्त काय केलं जातं, अकाउंटिंग केलं जातं. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे गोईंग कन्सर्न. गोईंग कन्सर्न, गोईंग कन्सर्न म्हणजे काय? गोईंग कन्सर्न म्हणजे ही एक कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी आहे. मग समजा एखादा शेअर होल्डर आहे कंपनीचा आणि त्याने आपले शेअर्स विकून टाकले किंवा मग तो त्या कंपनीचा मालक राहिला नाही, याचा अर्थ कंपनी बंद पडली असं होत नाही. तर तिला एक स्वतःचं वेगळं अस्तित्व आहे, ती कंटिन्युअस चालू राहणार आहे. बिझनेसची ऍक्टिव्हिटी जी आहे किंवा ते जे ऑपरेशन आहे ते कंटिन्युअस आहे, मग व्यक्ती असो किंवा नसो. गोईंग कन्सर्न म्हणजे सातत्यपूर्ण अस्तित्व आहे, तिला सातत्याने होणारी गोष्ट आहे बिझनेसची. गोईंग कन्सर्न मीन्स द बिझनेस विल कंटिन्यू इन ऑपरेशनल एक्झिस्टन्स फॉर द फॉरसेबल फ्युचर. फ्युचर मध्ये पण ते काय सातत्याने सुरूच राहणार आहे. फायनान्शियल स्टेटमेंट शुड बी प्रिपेअर ऑन अ गोईंग कन्सर्न बेसिस. फायनान्शियल स्टेटमेंट हे कशानुसार प्रिपेअर केले जातात, तर गोईंग कन्सर्न बेसिसने प्रिपेअर केले जातात. अनलेस मॅनेजमेंट आयदर intends
to liquidate the enterprise or to cease trading or has no realistic alternative but to do so. कधीपर्यंत हे केले जातात? जोपर्यंत एखाद्या बिझनेसचं लिक्विडेशन होत नाही. म्हणजेच काय, तर एखादा जो बिझनेस आहे तो बंद केला जात नाही, लिक्विड होत नाही, डिझॉल्व्ह होत नाही. डिझॉल्व्ह हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे 12वीला असताना. किंवा एखाद्या मॅनेजमेंटला वाटलं की आपल्या एंटरप्राइजेसचं जे ट्रेडिंग आहे, व्यवहार आहेत ते बंद करायचे, आता बिझनेस आपल्याला बंद करायचा आहे, असा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या बिझनेसला स्वतःचं एक अस्तित्व आहे आणि ते सातत्यपूर्ण अस्तित्व आहे. म्हणजे कंटिन्युअस कुणीही व्यक्ती, एम्प्लॉईज, मॅनेजमेंट मधल्या व्यक्ती येवत बिझनेसमध्ये किंवा बिझनेसमधून बाहेर पडत किंवा शेअर होल्डर्स बिझनेसमध्ये येवत किंवा ते शेअर होल्डर बिझनेसमधून बाहेर पडत, तरी देखील बिझनेसची ऍक्टिव्हिटी ही कंटिन्युअस सुरू राहते जोपर्यंत तिचं लिक्विडेशन होत नाही किंवा डिझोल्युशन होत नाही, तोपर्यंत ही ऍक्टिव्हिटी जी आहे ती सातत्यपूर्ण ऍक्टिव्हिटी आहे. बिझनेस हा काय आहे? गोईंग कन्सर्न आहे, सातत्यपूर्ण त्याची ऍक्टिव्हिटी आहे. फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत, पॉसिबल लॉसेस फ्रॉम द क्लोजर ऑफ बिझनेस विल नॉट बी अँटिसिपेटेड इन द अकाउंट. जे लॉसेस असतील ज्या वेळेला बिझनेस आपण क्लोज करू, तर ते अकाउंटमध्ये हे केले जात नाही, अकाउंटमधून वगळले जात नाही. त्यानंतर प्री पेमेंट depreciation provision may be carried forward in expectation of proper matching against the revenue of future period. मग समजा आपण पुढचा खर्च अगोदरच दिला असेल किंवा डेप्रिसिएशन साठी एखादी तरतूद केली असेल, प्रोव्हिजन केली असेल, ती काय केली जाते? पुढच्या वर्षी कॅरी केली जाते. म्हणजे ती तिथे संपत नाही. जोपर्यंत आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉफिट होत नाही तोपर्यंत हे जे आहेत काय केले जातात? पुढे कॅरी केले जातात. कुठलेही लॉसेस असतील ते काय केले जातात? कॅरी केले जातात. आणि जेव्हा ते मॅच होतात म्हणजे रेव्हेन्यू बरोबर, त्यावेळेला त्याचं कॅल्क्युलेशन संपतं. म्हणजे ती काय? सातत्यपूर्ण अस्तित्व आहे. फिक्स ऍसेट आर रेकॉर्डेड ऍट हिस्टॉरिकल कॉस्ट. म्हणजे समजा तुम्ही बिल्डिंग घेतली किंवा लँड घेतली 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी तुमची लँडची किंमत समजा 1 लाख रुपये असेल, तर 10 वर्षानंतरही ती 1 लाख रुपये दाखवली जाते, हिस्टॉरिकल कॉस्टला दाखवली जाते. आणि तिचं जे डेप्रिसिएशन आहे ते तिच्यातून मायनस न करता लायबिलिटी साईडला डेप्रिसिएशन प्रोव्हिजन नावाने दाखवलं जातं. म्हणजे समजा तुमचा 1 लाखाची जी ऍसेट आहे, त्या 1 लाखाच्या ऍसेटवर तुम्ही दरवर्षी 5,000 रुपये डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करत असाल, तर हे 5,000 रुपयांनी 10 वर्षाचं जे 50,000 रुपयाचं डेप्रिसिएशन आहे त्या ऍसेट मधून मायनस न करता लायबिलिटी साईडला डेप्रिसिएशन प्रोव्हिजन म्हणून दाखवलं जातं. आणि फिक्स ऍसेट बॅलन्स शीटला मात्र 1 लाखालाच दाखवली जाते ऍसेट साईडला. म्हणजे काय? हिस्टॉरिकल कॉस्टला दाखवली जाते. म्हणजे सातत्यपूर्ण अस्तित्व आहे. 10 वर्षापूर्वी पण ती 1 लाख दाखवलेली होती, 10 वर्षानंतर पण 1 लाखच दाखवलेली आहे. गोईंग कन्सर्न. कुठलाही लॉस झाला असेल तर तो तिथं संपत नाही, तो काय केला जातो? कॅरी केला जातो जोपर्यंत प्रॉफिट होत नाही तोपर्यंत. आणि जेव्हा प्रॉफिट होईल तेव्हा तो लॉस काय केला जातो? त्या प्रॉफिट बरोबर मॅच करून घेतला जातो. गोईंग कन्सर्न सातत्यपूर्ण अस्तित्व आहे. हे जे बदल होतात असतात बिझनेसमध्ये, त्याने काही बिझनेसचं अस्तित्व थांबत नाही, ते कंटिन्युअस आहे. ही आहे आपली पुढची कन्सेप्ट. त्यानंतर हिस्टॉरिकल कॉस्ट. हिस्टॉरिकल कॉस्ट म्हणजे काय? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 10 वर्षापूर्वी तुम्ही एखादी ऍसेट घेतलेली आहे, तिची कॉस्ट 10 वर्षानंतरही तुम्ही 1 लाख रुपये दाखवली. तेच उदाहरण आहे बघा. हिस्टॉरिकल कॉस्ट मीनिंग assets should be shown on the balance sheet at the cost of purchase instead of current value. आता जे उदाहरण सांगितलं की 1 लाख रुपयाची ऍसेट तुम्ही 10 वर्षापूर्वी घेतलेली असेल आणि तिच्यावर 5,000 रुपयांनी 10 वर्षाचं डेप्रिसिएशन समजा आपण ओरिजिनल कॉस्ट मेथडने म्हणूयात 5%, ते जर समजा तुमचं असेल 50,000 रुपये आतापर्यंत कॅल्क्युलेट झालं, तर करंट व्हॅल्यू तिची किती असली पाहिजे? 1 लाख मायनस 50,000. म्हणजे 50,000 दाखवले गेले पाहिजे ऍसेट साईडला. पण ते किती दाखवले जातात? 1 लाख दाखवले जातात. आणि त्यावरचं जे डेप्रिसिएशन आहे ते दाखवलं जातं लायबिलिटी साईडला, डेप्रिसिएशन प्रोव्हिजन या नावाने. म्हणजेच काय? तर तिची काय नोंदवलेली आपण? हिस्टॉरिकल कॉस्ट, जी 10 वर्षापूर्वी होती तीच 1 लाख रुपये ऍसेट साईडला दाखवलेली. तेच एक्झाम्पल पुढे दिलेलं आहे. द कॉस्ट ऑफ फिक्स ऍसेट इज
रेकॉर्डेड ऍट द डेट ऑफ ऍक्विजिशन कॉस्ट, जी ऍक्विजिशनच्या वेळेला होती, जी खरेदीच्या वेळेला होती, ती कॉस्ट दाखवली जाते. द ऍक्विजिशन कॉस्ट इन्क्लूड ऑल एक्सपेंडिचर मेड टू प्रिपेअर द ऍसेट फॉर इट्स इंटेंड यूज. इट इन्क्लूड the invoice price of asset, freight charges, insurance or installation cost. ऍसेटची कोणती किंमत दाखवली जाते? ऍक्विजिशन कॉस्ट दाखवली जाते. ऍक्विजिशन कॉस्ट तुम्हाला 12वीला डेप्रिसिएशनची कन्सेप्ट होती, त्यामध्ये पण ऍक्विजिशन कॉस्ट होती. ऍक्विजिशन कॉस्ट म्हणजे खरेदीची किंमत. खरेदीची किंमत किती दाखवली जाते? तर त्यामध्ये काय इन्क्लूड असतं? ऍसेटची मूळ किंमत म्हणजे इनव्हॉइस प्राइस, त्यानंतर फ्रेट चार्जेस. तुम्ही ज्या वेळेला एखादी ऍसेट घेतात त्यावेळेला ती जिथून तुम्ही खरेदी करतात तिथून जिथे तुम्हाला ते इन्स्टॉल करायचे आहे किंवा जिथे ठेवायचे आहे त्या प्लेस पर्यंत आणण्यासाठीचा जो खर्च असतो, त्यामध्ये फ्रेट आहे, कॅरेज पण असतात, म्हणजे भाडं. तुम्ही जे तिथून तिथपर्यंत आणणार आहे, ज्या वाहतुकीने आणणार आहे, तो वाहतूक खर्च तुम्हाला द्यावा लागतो. त्यानंतर ती वस्तू चढवणे आणि उतरवणे त्यासाठी हमाली द्यावी लागते, म्हणजे कॅरेज द्यावे लागतात. फ्रेट म्हणजे वाहतूक खर्च द्यावा लागतो. त्यावर विमा उतरवला जातो, कारण की ती मोठी वस्तू असते, तिची कॉस्ट जास्त असते, फिक्स ऍसेट असते. साधारणपणे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी टिकणारे ऍसेट आपण खरेदी करतो. आपली गुंतवणूक त्यामध्ये जास्त असते, म्हणून त्याचा विमा उतरवला जातो. त्यानंतर जिथे कुठे तुम्ही ती मशिनरी म्हणा किंवा जी ऍसेट तुम्ही खरेदी केलेली असेल ती प्लेस करणार आहात, तिथे तुम्हाला पुन्हा काही खर्च करावा लागतो, फाउंडेशन वगैरे घ्यावं लागतं, त्याला इन्स्टॉलेशन चार्जेस असं म्हणतात. तर ती इन्स्टॉलेशन कॉस्ट, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या वस्तूच्या किमतीमध्ये होत असतो. म्हणजे जी 1 लाखाची आपण फॉर एक्झाम्पल म्हणून ऍसेट घेतलेली असेल, तर त्या 1 लाखाच्या ऍसेटच्या किमतीमध्ये 1 लाखामध्ये फ्रेट चार्जेस पण इन्क्लूड असतात, इन्शुरन्स असेल तर तो इन्क्लूड असतो, इन्स्टॉलेशनचा खर्च केला असेल तर तो इन्क्लूड असतो, कॅरेज वगैरे पेड केले असतील तर ते देखील इन्क्लूड असतात. मग अशा ऍसेटची किंमत 10 वर्षापूर्वी जी असेल तीच 10 वर्षानंतर जर दाखवली जात असेल तर त्याला हिस्टॉरिकल कॉस्ट असे म्हटलं जातं. मग तिची करंट व्हॅल्यू जी असेल ती मात्र दाखवली जात नाही. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला 10 वर्षापूर्वी जी किंमत असेल, हे 10 वर्ष आपण फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे, तिथे तुम्ही कितीही अज्युम करू शकतात. तर त्याला म्हणतात हिस्टॉरिकल कॉस्ट. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे कन्व्हर्जन किंवा प्रुडन्स. प्रुडन्स म्हणजे काय? तर रेव्हेन्यूज आणि प्रॉफिट्स आर नॉट अँटिसिपेटेड, ओनली रिअलाइज प्रॉफिट विथ रिझनेबल सर्टन्टी आर रेकग्नाइज्ड इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रुडन्स, प्रुडन्सचं मिनिंग काय आहे? रेव्हेन्यूज अँड प्रॉफिट्स आर नॉट अँटिसिपेटेड, ओनली रिअलाइज्ड प्रॉफिट विथ reasonable certainty are recognized in the profit and loss account. However, provision is made for all known expenses and losses, whether the amount is known for certain or just an estimated. This treatment minimizes the reported profits and valuation of asset. काय केलं जातं? तर जो तुमचा इन्कम असेल, रेव्हेन्यू असेल किंवा प्रॉफिट असेल, तर तो जो ऍक्च्युअल होत असतो तोच दाखवला जातो. परंतु काही गोष्टी ज्या अशा असतात की त्यासाठी आपल्याला तरतूद करावी लागते, ती तरतूद मात्र दाखवली जाते. खर्चासाठी किंवा लॉसेससाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी केल्या जातात एस्टिमेशनच्या बेसवर. पण प्रॉफिट किंवा लॉस जो काही होत असेल किंवा प्रॉफिट आपण ऍज्युम नाही करत, जो झाला असेल तोच दाखवला जातो. मग प्रोव्हिजन्स कशासाठी करावे लागतात? समजा तुम्ही उधारीवर मालाची विक्री केलेली आहे आणि काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून, काही वर्षांपासून एखादा जो ज्याला आपण उधारीवर माल विकलेला आहे ती व्यक्ती आपले पैसेच देत नसेल, तर आपल्याला एक अंदाज येतो की कदाचित ही व्यक्ती आपले पैसे बुडवेल. त्याला आपण संशयित बुडीत कर्ज असं म्हणतो, म्हणजेच RDD असं म्हणतो, रिझर्व्ह फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्ट. मग त्यासाठी आपण काही पैसे बाजूला काढून ठेवतो, काही प्रोव्हिजन्स करतो. किंवा आपल्याला अंदाज असतो की आपल्याला साधारणपणे एवढा एवढा टॅक्स या वर्षात भरावा लागेल, मग त्यासाठी काही तरतूद केली जाते, प्रोव्हिजन्स केली जाते. तर ती जी प्रोव्हिजन आहे, तरतूद आहे, ती केली जाते.
खर्चाची किंवा लॉसची. परंतु प्रॉफिटचं एस्टिमेशन नाही केलं जात. जो प्रॉफिट असेल किंवा जो रेव्हेन्यू असेल तो एस्टिमेटेड नसतो, तो जो ऍक्च्युअल होईल तोच मात्र दाखवला जातो. त्यामुळे काय होतं तर दिस ट्रीटमेंट मिनिमाइज द रिपोर्टेड प्रॉफिट अँड व्हॅल्युएशन ऑफ ॲसेट. फॉर एक्झाम्पल, स्टॉक व्हॅल्युएशन स्टिक्स टू रूल ऑफ द लोअर ऑफ कॉस्ट अँड नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. स्टॉकचं जे व्हॅल्युएशन होतं क्लोजिंग स्टॉकचं, तर ते स्टॉकचं व्हॅल्युएशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं तर मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल स्टॉकची किंवा कॉस्ट प्राइस दिलेली असेल. समजा तुम्हाला फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिला आणि त्यामध्ये स्टॉकची ऍडजस्टमेंट दिली, तर स्टॉकची ऍडजस्टमेंट देताना समजा अशी असेल की क्लोजिंग स्टॉक वॉज व्हॅल्यूड ॲट ₹80,000 कॉन्सेप्ट म्हटले कॉस्ट प्राइस, किंवा ॲट कॉस्ट 80,000 अँड मार्केट व्हॅल्यू 85,000. तर तुम्ही ज्या वेळेला कॅल्क्युलेशनला अमाऊंट घेतात तर ती अमाऊंट तुम्ही 80,000 घेतात. का बरं घेतात? 85,000 रुपये नाही घेत आपण व्हॅल्यू, तर 80,000 घेतो. दोन व्हॅल्यू असतील तर त्यातली आपण विचेवर लोअर हा रूल वापरतो. जी कमी असेल ती आपण जास्तीची व्हॅल्यू नाही दाखवत, म्हणजे फुगवटा निर्माण नाही करत ऍसेटचा. तर जी खरी व्हॅल्यू आहे, मग एखाद्या वेळेला स्टॉक त्याच्यापेक्षा जास्तीने व्हॅल्यू होऊ शकतो, परंतु आपण काय करतो कमीची व्हॅल्यू दाखवतो. का बरं दाखवतो कमीची? तर जर समजा स्टॉकची व्हॅल्यू खरोखर कमी झाली तर तिचा इफेक्ट म्हणजे खोटी व्हॅल्यू किंवा खोटा फुगवटा निर्माण होऊ नये म्हणून विचेवर लोअर. त्यानंतर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की एखादी प्रोव्हिजन तुम्ही संशयित बुडीत कर्जासाठी करतात, म्हणजे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स RDD ती केली जाते. त्यानंतर फिक्स ऍसेट जे आहेत त्या मस्ट बी डेप्रिसिएटेड ओव्हर देअर युजफुल इकॉनॉमिक लाईव्ह. ज्या काय केल्या जातात फिक्स ऍसेट, त्यातून डेप्रिसिएशन आपण काय करतो मायनस करतो, त्याचं कॅल्क्युलेशन करतो फिक्स ऍसेटच्या डेप्रिसिएशनचं, आणि ते डेप्रिसिएशन प्रत्येक वर्षी काय करतो मायनस करतो, म्हणजे आपल्या ऍसेटची खरी व्हॅल्यू दिसते. म्हणजे समजा 1,00,000 रुपयाची ऍसेट आहे आणि तिच्यावर जर डेप्रिसिएशन 20,000 असेल तर आपण ते मायनस करून आउटरला 80,000 रुपये दाखवतो, म्हणजे खरी स्थिती दाखवली जाते. अँटिसिपेटेड किंवा ॲझ्युम्ड, एस्टिमेटेड अशा ऍसेटच्या किमती दाखवल्या जात नाही. खरी स्थिती वास्तविक पोझिशन जी आहे ती दाखवली जाते. प्रुडंट कन्सेप्ट आहे ही पुढची. त्यानंतर पुढे आहे मटेरियलिटी. मटेरियलिटी मीन्स मीनिंग सांगते, इमटेरियल अमाउंट may be aggregate with the amount of a similar nature or function and need not be presented separately. Materiality depends upon size and nature of the item. जो आयटम असेल त्याच्या साईज आणि नेचरवर त्याची मटेरियलिटी, स्थायित्व आपण त्याला म्हणतो, तर ते डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल, स्मॉल पेमेंट्स सच ॲज पोस्टेज, stationery and cleaning expenses should not be disclosed separately. म्हणजे समजा छोटे छोटे खर्च असतील, पोस्टेज असेल, स्टेशनरी असेल, क्लिनिंगचा खर्च असेल, तर ते सेपरेटली काही दाखवले जात नाही. त्याला आपण एकत्रितरित्या एक ग्रुप करतो आणि त्या ग्रुपला सन्ड्री एक्सपेन्सेस असं नाव देतो. दे शुड बी ग्रुप टुगेदर ॲज सन्ड्री एक्सपेन्सेस. सन्ड्री एक्सपेन्सेस या हेडिंग खाली सगळे छोटे छोटे खर्च एकत्र करून दाखवले जातात, कारण की ते त्यांचं जे अस्तित्व आहे किंवा स्थायित्व आहे ते छोटं आहे, कमी आहे त्यामुळे. त्यानंतर द कॉस्ट ऑफ स्मॉल व्हॅल्यू ॲसेट्स सच ॲज पेन्सिल, शार्पनर अँड पेपर क्लिप्स शुड बी written off to the profit and loss account as revenue expenditure. मग आता तुमचं पेन्सिल आहे, शार्पनर आहे, पेपरच्या क्लिप्स आहेत, त्या ऍसेट्स आहेत ऍक्च्युली, कारण की आपण त्या काही वारंवार खरेदी करणार नाही. शार्पनर काही वारंवार खरेदी करणार नाही, पेन्सिल संपू शकते पण शार्पनर काही खरेदी करणार नाही, पेपर क्लिप्स काही खरेदी करणार नाही. मग पण ते आपण ऍसेट साईडला नाही दाखवत. का बरं नाही दाखवत ऍसेट साईडला? कारण की त्याची व्हॅल्यू काय आहे, कमी आहे, छोटी व्हॅल्यू आहे, म्हणून आपण ते कुठे दाखवतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवतो, खर्च म्हणून दाखवतो, ऍज अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून दाखवतो. का बरं? तर त्याची मटेरियलिटी कमी आहे. although they can last for more than one accounting period.
तुम्हाला आत्ताच सांगितलं की शार्पनर 1 वर्षात संपेल असं काही नाहीये. शार्पनर तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष पण वापरू शकता. तुमच्या पेपर क्लिप्स 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी वापरू शकतात. परंतु त्या किमतीने छोट्या आहेत म्हणून आपण त्या ऍसेट साईडला दाखवत नाही, तर त्या एक्सपेंडिचर म्हणून दाखवल्या जातात. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ऑब्जेक्टिव्हिटी. ऑब्जेक्टिव्हिटी. Objectivity means what? The accounting information should be free from bias and capable of independent verification. कोणताही पूर्वग्रह दूषित किंवा आधीच काहीतरी मनात गृहीत धरून अकाउंटिंग इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जात नाही. The information should be based upon verifiable evidence such as invoice or contracts. जी पण अकाउंटची इन्फॉर्मेशन असते तिला एक प्रूफ असतो, एव्हिडन्स असतो, पुरावा असतो. ज्याप्रमाणे बिल्स असतील, इनवॉइस म्हणजे काय, बिल, जी बिल असतील किंवा कॉन्ट्रॅक्ट असतील त्या पुराव्याच्या आधारे अकाउंटिंग केलं जातं. कोणतेही पुराव्याशिवाय किंवा कशालाही कुठलाही पायाभूत आधार नसेल तर अशा गोष्टींचं अकाउंटिंग केलं जात नाही. For example, the recognition of revenue should be based on verifiable evidence such as the delivery of goods or the issue of invoice. रेव्हेन्यूचं रेकग्नेशन कसं होणार, तर आपण जी मालाची डिलिव्हरी केली असेल किंवा जे इनव्हॉइस म्हणजे बिल दिलेलं असेल त्यावरून माल विकला की नाही आणि त्यातून पैसे आले की नाही याचं आपण व्हेरिफिकेशन करू शकतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्हिटी हा पुढची कन्सेप्ट आहे. त्यानंतर आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टंट असलं पाहिजे. कंपनी शुड चूज द मोस्ट सुटेबल अकाउंटिंग मेथड अँड ट्रीटमेंट अँड कन्सिस्टंटली अप्लाय देम इन एव्हरी पिरियड. अशा मेथड्स, अशा ट्रीटमेंटचा वापर केला जातो की त्या नेहमी त्याच वापरल्या जातील, त्यामध्ये बदल करावा लागणार नाही. चेंजेस आर परमिटेड ओनली व्हेन the new method is considered better and can reflect the true and fair view of the financial position of company. नवीन मेथड केव्हा अप्लाय केली जाईल, जर ती आधीच्या मेथडपेक्षा चांगले आणि ट्रू आणि फेअर व्ह्यू जर दाखवणार असेल आपल्या फायनान्शियल पोझिशनचा, तरच नवीन मेथड ऍक्सेप्ट केली जाते, नाहीतर नवीन मेथड ऍक्सेप्ट केली जात नाही. ज्या मेथड्स आपण अगोदर चूज केलेले असेल त्याच मेथड कंटिन्युअस वापरले जातात. द चेंज अँड इट्स रिफ्लेक्ट ऑन प्रॉफिट शुड बी डिस्क्लोज इन द फायनान्शियल स्टेटमेंट. आणि जो काही चेंज आला असेल आणि त्याचा इफेक्ट जो आहे प्रॉफिटवर झालेला तो फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये डिस्क्लोज केला जातो. फॉर एक्झाम्पल, इफ कंपनी अडॉप्ट्स स्ट्रेट लाईन मेथड अँड शुड नॉट बी चेंज टू अडॉप्ट रिड्युसिंग बॅलन्स मेथड इन अदर पिरियड. जर कंपनीने स्ट्रेट लाईन मेथड निवडलेली असेल आणि त्यांनी ती मेथड जी आहे ती रिड्युसिंग बॅलन्स मेथड बरोबर चेंज करायचं ठरवलं नाही. इफ कंपनी अडॉप्ट्स वेट ॲव्हरेज मेथड. आता हे वेट ॲव्हरेज मेथड नवीन आहे तुमच्यासाठी. स्ट्रेट लाईन मेथड आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड हे शब्द तुम्ही ऐकलेले कारण की ते डेप्रिसिएशनशी रिलेटेड आहे. स्ट्रेट लाईन मेथड म्हणजेच फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, म्हणजेच ओरिजिनल कॉस्ट मेथड, मूळ किमतीवर डेप्रिसिएशन काढलं जातं. आणि रिड्युसिंग बॅलन्स मेथड म्हणजे तुमचा दरवर्षी जो बॅलन्स येतो ऍसेटचा त्यावर डेप्रिसिएशन काढलं जातं. ह्या ज्या पुढची कन्सेप्ट आहे ही नवीन आहे तुम्हाला, ती तुम्हाला SY ला जेव्हा तुम्ही कॉस्टिंग शिकणार आहात त्यामध्ये आहे, परंतु मी एक ओव्हरलुक म्हणून सांगते. इफ कंपनी अडॉप्ट्स वेटेड ॲव्हरेज मेथड ॲज अ स्टॉक व्हॅल्युएशन अँड should not be changed to other method, for example first in first out method. ज्या वेळेला आपण मालाचं एखाद्या वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यावेळेला कच्चा माल खरेदी केला जातो आणि कच्चा माल हा प्रोसेससाठी पाठवला जातो. मग तो प्रोसेससाठी कसा पाठवायचा, तर त्याचे 4 मेथड्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड आहे, लास्ट इन फर्स्ट आउट मेथड आहे, त्यानंतर ॲव्हरेज मेथड आहे आणि वेटेड ॲव्हरेज मेथड आहे. मग ह्या ज्या मेथड्स आहेत आता इथे मेन्शन केलेल्या ह्या स्टॉकच्या सप्लायच्या मेथड आहे, म्हणजे कच्चा माल प्रोडक्शनसाठी पाठवण्याचे. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजे जो तुम्ही आधी खरेदी केलाय तो आधी पाठवा, लास्ट इन फर्स्ट आउट म्हणजे शेवटी खरेदी केलाय तो आधी पाठवा,
ऍव्हरेज म्हणजे सरासरी काढा आणि त्यानुसार पाठवा. आणि वेटेड ऍव्हरेज म्हणजे त्या टोटल मालाची किंमत तिची बेरीज करा आणि त्याला जेवढ्या वेळा तो खरेदी केला त्याने भागा आणि त्या रेटनी पाठवा. हे तुम्हाला नंतर डिटेल्स मध्ये आहे. म्हणजे कंपनी काय करते थोडक्यात, तर जी मेथड आधी अडॉप्ट केलेली आहे ती दुसऱ्या मेथड बरोबर चेंज करत नाही, ती तशीच कंटिन्युअस ठेवत असते. त्याला म्हणतात कन्सिस्टन्सी. कन्सिस्टंटली ती गोष्ट होत असते, सातत्याने होत असते. त्यानंतर अॅक्रुअल्स आणि मॅचिंग कन्सेप्ट, ही शेवटची कन्सेप्ट सांगते मी तुम्हाला, त्यानंतर आपण थांबूया. अॅक्रुअल्स अँड मॅचिंग कन्सेप्ट, त्याचं मिनिंग काय आहे? रेव्हेन्यू आर रेकॉग्नाइज व्हेन दे आर अर्न बट नॉट व्हेन कॅश इज रिसिव्ड. रेव्हेन्यू कधी दाखवला जातो? तर ज्या वेळेला तो अर्न केला जातो तेव्हा नाही की जेव्हा त्याची कॅश रिसिव्ड होते. म्हणजे समजा तुम्ही सॅलरी दाखवतायत मार्च महिन्याची 5,000 रुपये एखाद्या वर्करची, किंवा तुम्हाला एखादं इन्कम आहे, समजा रेंट रिसिव्ह आहे तुमच्या दृष्टीने, इन्कमचं सांगते नंतर एक्सपेंडिचरचं सांगते. समजा रेंट रिसिव्ह आहे, मार्च महिन्याचं रेंट आहे, पण ज्याला तुम्ही जो टेनंट ठेवलेला असेल, जो भाडेकरू असेल, त्याने तुम्हाला मार्च महिन्यामध्ये रेंट दिलं नाही, ते एप्रिलमध्ये दिलं, तरी जरी त्याने एप्रिलमध्ये दिलं तरी तो येणं जे आहे तुमचं ते तुम्ही मार्च मध्येच दाखवणार आहात, कारण की तुमचं मार्चला इयर एंडिंग संपणार आहे, समजा तिथे वर्ष तुमचं संपणार आहे. मग तुमचा जो रेव्हेन्यू आहे तो ज्या महिन्यात अर्न आहे त्याच महिन्यामध्ये दाखवला जातो, जेव्हा मिळणार आहे तेव्हा दाखवला जात नाही. म्हणजे मार्चचा खर्च आहे, मग तो एप्रिलमध्ये पैसे मिळाले म्हणून एप्रिलमध्ये दाखवायचा असं नाही. इन्कम आहे पण तो एप्रिलमध्ये मिळाला म्हणून एप्रिलमध्ये दाखवायचा असं नाही. त्याचप्रमाणे एक्सपेंडिचरचे, एक्सपेंडिचर सुद्धा ज्या वेळेला इन्कर्ड आहे त्याच वेळेला तो दाखवला जातो, तेव्हा नाही की जेव्हा तुम्ही कॅश पेड करता. म्हणजे तुम्हाला जर सॅलरी द्यायची मार्च महिन्याची, तुमच्याकडे मार्च मध्ये पैसे नाहीये म्हणून तुम्ही ती एप्रिलमध्ये दिली, मग खर्चाला दाखवताना तुमचं वर्ष जर मार्च मध्ये संपतंय तर तुम्हाला त्याच वर्षाचा खर्च टाकावा लागेल. तो जरी एप्रिलमध्ये पैसे दिले तरी खर्च मात्र टाकताना मार्च मध्येच टाकावा लागेल, एप्रिलमध्ये टाकून चालणार नाही. म्हणजे तुम्ही पेड बेसिसनी कॅल्क्युलेशन नाही करू शकत किंवा रिसिव्ड बेसिसनी कॅल्क्युलेशन नाही करू शकत. जेव्हा तो अर्न होतो किंवा जेव्हा इन्कर्ड होतो तेव्हाच तो दाखवावा लागतो. द नेट इन्कम फॉर द पिरियड इज डिटरमाइंड बाय सबस्ट्रॅक्टिंग एक्सपेन्सेस इन्कर्ड फ्रॉम रेव्हेन्यू अर्न. प्रॉफिट कसा काढला जातो? तर तुमच्या इन्कम्स मधून किंवा रेव्हेन्यू मधून खर्च वजा करून काढला जातो. अॅक्रुअल कन्सेप्ट, for example, expenses incurred but not yet paid in current period should be treated as accrued expenses under current liabilities. म्हणजे एखादा खर्च जर समजा खर्च आहे परंतु अजून आपण तो पेड केलेला नाही, म्हणजे आउटस्टँडिंग आहे, तर मग तो करंट लायबिलिटीच्या अंडर आपण दाखवतो. म्हणजे आत्ताच मी सांगितलं की तुमची 5,000 रुपये सॅलरी देणं असेल मार्च महिन्याची, पण तुम्ही नाही देऊ शकले, तुमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून, मग तुम्ही सॅलरी पेएबल म्हणून दाखवणार आहात करंट लायबिलिटीला. जरी पेड केलेली नसली तरी त्याच वर्षी तिचा इफेक्ट द्यायचा आहे पेएबल म्हणून. मग जेव्हा तुमच्याकडे एप्रिलमध्ये पैसे येतील तेव्हा तुम्ही ती पेड करणार आहात, मग ती ऑटोमॅटिकली मायनस होईल लायबिलिटी साइड मधून आणि त्याचा इफेक्ट नील होईल. तसंच तुमचा जो इन्कम असेल त्याचंही त्याचप्रमाणे इफेक्ट आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस इन्कर्ड इन द फॉलोइंग पिरियड बट पेड फॉर ऍडव्हान्स शुड बी ट्रीटेड ॲज प्रीपेमेंट एक्सपेन्सेस अंडर करंट ॲसेट. एखादा खर्च पुढच्या वर्षीचा आहे आणि तुम्ही तो आगाऊ दिला, ह्याच वर्षी ऍडव्हान्स मध्ये दिला, तर त्याला आपण प्रीपेड एक्सपेन्सेस असं म्हणतो आणि ते आपण ऍसेट साईडला दाखवतो. म्हणजे पुढच्या वर्षीचे खर्च आहेत पण ते आपण अगोदर दिले असतील तर. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ज्या वर्षीचा खर्च असेल, ज्या वर्षीचा इन्कम असेल तो त्याच वर्षी दाखवावा लागतो. जरी तुमच्याकडे पैसे नसतील म्हणून तुम्ही तो नंतर पेड केला असेल किंवा नंतर तुम्हाला पैसे आले असतील तरी तो त्याच वर्षी दाखवला जातो. डेप्रिसिएशन शुड बी चार्ज ॲज अ पार्ट ऑफ द कॉस्ट ऑफ फिक्स ॲसेट कन्झ्युम ड्युरिंग द पिरियड यूज. ती ॲसेट ज्या वर्षात वापरली असेल त्याच वर्षातला वापरण्याचा घसारा म्हणून आपण डेप्रिसिएशन काय करत असतो? त्या ॲसेट मधून लेस करत असतो. ही आहे मॅचिंग कन्सेप्ट किंवा अॅक्रुअल कन्सेप्ट. बाकीच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण उद्या पाहूयात.